प्रिय मित्रांनो, आज सोमवार आणि आजच्या दिवशी आपण 7 जुलै हा दिवस साजरा करतो. आणि विशेषतः आपल्या श्रद्धेची फळं कशी असतात हे आपल्याला आजची वाचनं दाखवत आहेत. आणि म्हणून पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की याकोब आपल्या प्रवासात जात असताना हारान इथे तो जात होता आणि विशेषतः त्याला रस्त्यामध्ये थकवा आला म्हणून त्याने एक दगड घेऊन तो आपल्या उशास ठेवला आणि तो झोपला. परंतु त्या ठिकाणी स्वप्नात त्याला परमेश्वराचं दर्शन झालं आणि त्यामुळे तो खूप आनंदित झाला. आणि त्या ठिकाणी त्याने जो दगड घेतला होता त्या दगडानुसार त्याने तिथे एक वेदी बांधली आणि परमेश्वराचं कौतुक केलं की परमेश्वर मला भेटलेला आहे आणि ह्या ठिकाणी देव आहे असंही त्याला वाटलं. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर हा सर्व ठिकाणी असतो. तो सर्व ठिकाणी शोधण्यासाठी आपल्याला त्या प्रकारचं मन लागतं. आज माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये जे चमत्कार करतो तिथे सुद्धा परमेश्वर कसा हजर आहे हे आपल्याला दिसते. म्हणजे जिथे श्रद्धा आहे तिथे परमेश्वर आहे. आणि म्हणून आजच्या ह्या प्रसंगामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त हा प्रवासात असताना या ठिकाणी जात असताना त्याला एक अधिकारी भेटतो, रोमन अधिकारी. आणि हा रोमन अधिकारी येशूकडे येतो आणि सांगतो की माझी मुलगी मरण पावली आहे, तू ये आणि तू तिला जिवंत कर. म्हणजे येशूमध्ये किती सामर्थ्य आहे, तो देव आहे, तो ते करू शकतो ह्याची जाणीव त्याला होती. आणि म्हणून तो येशूपुढे एवढा मोठा अधिकारी असून देखील नम्र झालेला आहे. हो माझ्या प्रिय बंधूंनो, त्याने ओळखलं की येशू माझ्यापेक्षा कितीतरी महान आहे आणि मी त्याच्या पाया पडणे योग्य आहे. हो माझ्या प्रिय बंधूंनो, येशू सांगतो हो मी येतो. पण तेवढ्यामध्ये एक रक्तस्रावी स्त्री येते आणि तिने त्या गर्दीचा फायदा घेऊन येशूच्या कपड्याला तिने स्पर्श केला. आणि येशूला जाणवलं की त्याच्यातून शक्ती जात आहे आणि म्हणून त्याने सहज विचारलं, मला कोणी स्पर्श केला? आणि शिष्यांना वाटतं हा काय प्रश्न आहे. त्याच्या आजूबाजूला शेकडो लोक आहेत आणि म्हणून अनेक लोकांनी त्याला स्पर्श केला असेल. तो सांगतो नाही, मला कोणीतरी स्पर्श केला. तेव्हा ती बाई घाबरली, कारण त्या स्पर्शाने ती बरी झाली होती आणि तिने सांगितलं होतं स्वतःलाच की मी त्याच्या कपड्याच्या गोंड्याला जरी स्पर्श केला तरी देखील मी बरी होईन. आणि म्हणून तिच्या विश्वासानुसार ती बरी झालेली होती. म्हणून ती थोडंसं धाडस करून पुढे आले आणि तिने येशूला सांगितलं, हो मी स्पर्श केला, प्रभू मला क्षमा कर. आणि त्यावेळेला प्रभू येशूने सांगितलं, जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. हो माझ्या प्रिय बंधूंनो, विश्वास हा किती महत्वाचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी विश्वास असल्याशिवाय माणसं बरं होत नाहीत हे आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून आजच्या दिवशी त्या विश्वासावरती आपण अधिक विश्वास ठेवणं आवश्यक आहे. हो माझ्या प्रिय बंधूंनो, त्यानंतर येशू ख्रिस्त जातो त्या माणसाच्या अधिकाऱ्याच्या घरी आणि त्यावेळेला बरेचसे लोक रडत होते, आक्रोश करत होते, कारण मुलगी मरण पावली होती. पण येशू त्यांना सांगतो की मुलगी मेली नाही, ती झोपली आहे. तेव्हा लोक हा विनोद समजून हसतात. हो माझ्या प्रिय बंधूंनो, परंतु जे हसतात त्यांना ठाऊक नाही की येशू कोण आहे आणि तो कोण मेलेल्या व्यक्तीला सुद्धा जिवंत करू शकतो ह्याची जाणीव त्यांना नव्हती. आणि म्हणून आज आपण तो विचार केला पाहिजे की येशूने त्यांच्या जीवनाला स्पर्श केला आणि विशेषतः त्या पोरीला सांगितलं, पोरी उठ
आणि तात्काळ ती पोरगी उठली आणि येशूने तिचा हात धरून तो तिच्या आई वडिलांच्या हातात दिला आणि सांगितलं, घ्या तुमची मुलगी. ती जिवंत झाली आहे. परमेश्वराची स्तुती करा, परमेश्वराचा गौरव करा, कारण परमेश्वराचं सामर्थ्य तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं आहे. आणि परमेश्वर माणसावर किती दया दाखवतो, परमेश्वर माणसाची किती काळजी घेतो आणि परमेश्वर माणसाला मेलेल्यातून जिवंत करू शकतो, हे त्याने स्पष्ट करून सांगितलं.